ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ अपलोड झाल्यावर आपल्याला पाहता येईल। जर आवडला तर नक्कीच 4 लोकांपर्यंत शेअर करा। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला, जे साप्ताहिक राशी भविष्य 24 जून ते 30 जून 2024 पर्यंतचे असणार आहे। मेष राशी, कुटुंबामध्ये नवीन सदस्याचे कदाचित आगमन होईल। आता ते कुठल्या प्रकारे होईल सांगता येत नाही। एखाद्याचं लग्न जुळेल, कदाचित गोड बातमी ऐकायला मिळेल, तर कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या कुटुंबामध्ये नवीन व्यक्ती येण्याचं स्वागत असेल किंवा कुटुंबामध्ये आपल्या नवीन व्यक्ती येऊ शकते। त्यामुळे आपण उत्साहात असाल, उत्साह साजरा कराल। त्याचबरोबर या सप्ताहात आपल्याला निस्वार्थ प्रेम करणाऱ्या व्यक्तीची सुद्धा या सप्ताहात भेट होईल अथवा त्याची जाणीव होईल। म्हणजे आता समजा जर कोणी आहेत आपल्या आयुष्यामध्ये पण त्यांच्या प्रेमाची आपल्याला जाणीव नसेल, आपण वरचेवर काहीतरी बोलत असाल, प्रेम करत असाल, तर अशी व्यक्ती खरंच तिची आपल्यावरती निस्वार्थ भावनेची सेवा किंवा प्रेम आहे हे आपल्या लक्षात येईल। कदाचित नसेलच आपल्या आयुष्यामध्ये तर नवीन कोणी अशी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा येऊ शकते। परंतु आपल्या कठोर वागण्या व बोलण्यामुळे प्रिय व्यक्ती कायमस्वरूपी या सप्ताहात दुरावू सुद्धा शकते। कुटुंबातील राजकारणी व्यक्ती किंवा गुप्त शत्रू यापासून आपल्याला सतत त्रास होत राहील, त्याच्यामुळे आपल्याला मानसिक त्रास सुद्धा होत राहील। त्याकरिता अशा लोकांपासून थोडेसे आपण लांब राहूनच व्यवहार करा, जास्त त्यांच्याशी लगड वाढवू नका। अशा व्यक्तींना वेळीच ओळखा आणि त्यांच्यापासून लांब राहा आणि व्यवहार करा। या सप्ताहाच्या शेवटी प्रिय व्यक्तीकडून आपल्याला एक छोटीशी प्रेमाची भेट वस्तू मिळू शकते। त्यामुळे आपला असलेला जो थकवा आहे तो थोडा कमी होईल, त्रास आहे मानसिक त्रास सुद्धा तो सुद्धा कमी होईल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणारे 25 आणि 27, शुभ अंक असणारे 5 आणि रंग असणारा हिरवा। मित्रांनो, या सप्ताहामध्ये आपल्याला या जूनच्या 25 तारखेला अंगारकी संकष्टी जी येत आहे, त्या अंगारकी संकष्टीला केलेले व्रत, गणपतीची उपासना खूप सिद्धीत जाते किंवा एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी सुद्धा संकष्टीच्या दिवशी त्या गोष्टीचा वापर केला जातो किंवा विशेष पूजा अर्चना केली जाते। त्याकरिता मेष राशीच्या लोकांनी जी उपासना करायची ती अशी आहे, तर अंगारकी संकष्टीच्या दिवशी शक्यतो आपल्याला जमत असेल तर उपवास करा, चंद्रोदयाचे दर्शन घेऊनच त्याचे पारणे सोडा, म्हणजे उपास सोडा, आरती पूजा करा। गणपतीची जमत असेल तर अथर्वशीर्षाची आवर्तन किंवा प्रणम्यम शीर्षा देवता, प्रणम्यम शीर्षा देवम जे स्तोत्र आहे गणपतीचं स्तोत्र आहे संकटनाशक, ते सुद्धा पाठ केला तरी चालेल। अथवा काहीच जर आपल्याला जमत नसेल तर किमान 108 वेळा श्री गणेशाय नमः किंवा गणपतीच्या नामस्मरणांचा उच्चार केला तरी सुद्धा चालेल। तर नक्की करा, आपल्या अडचणी दूर होतील आणि गणपतीची कृपादृष्टी राहील। वृषभ राशी, या सप्ताहात आधी काही घडलेल्या जुन्या गोष्टीतून आपल्याला पुन्हा एकदा कुटुंबामध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतो किंवा वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतात। आपण स्वतःहून जबाबदारी घेतलेली जी कामे आहेत ती स्वतःच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। एखाद्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवून ती कामे कराल तर ऐनवेळी अशी व्यक्ती आपल्याला दगाफटका करू शकते किंवा आपला विश्वासघात सुद्धा या सप्ताहात करू शकते। त्यामुळे सावध राहून जी काही आपण कामं घेतलेली आहेत किंवा एखाद्या कामाची जबाबदारी घेतली किंवा आपल्याला काम करावं लागत आहे, पूर्ण होत नाही, ही कामं आपण स्वतःच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर आपण जर एखादा व्यवसाय वगैरे करत असाल, व्यावसायिक असाल, तर धनवृद्धीसाठी आपल्याला नवीन संधी उपलब्ध होणार आहे। एखादा पार्टनर आपल्याला धंद्यासाठी, आपल्या व्यवहारासाठी, व्यवसायासाठी मिळू शकतो। जर आपली इच्छा असेल किंवा आपल्याला व्यवसाय वृद्धी करायची असेल तर त्याचा आपण लाभ घेऊ शकता, अशा पार्टनरची आपण साथ घेऊ शकता। उत्तम व्यक्ती आपल्याला लाभेल आणि आपल्याला धनवृद्धीचे दालन ओपन होतील, उघडतील। त्याचबरोबर काही अडचणी असतील त्या सुद्धा या सप्ताहाच्या शेवटी आपल्या कमी होतील। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 25 आणि 28, शुभ अंक असणारे 8 आणि रंग असणारा काळा, याचा आपण लाभ करून घ्या। वृषभ राशीच्या लोकांनी अंगारकी संकष्टीच्या दिवशी जर जमत असेल तर गणपतीच्या देवळामध्ये संध्याकाळच्या वेळी म्हणजे सूर्यास्त म्हणजे प्रदोषकाळी सूर्यास्ताच्या आधी पंचामृत अभिषेक वगैरे करा किंवा गणपतीचे दर्शन घ्या। आपल्याला जमत असतील ते गणपतीचे स्तोत्र श्लोक पठण करा, नक्की आपल्या अडचणी दूर होतील। मिथुन राशी, या सप्ताहात आपल्याला आलेल्या कटू अनुभवामुळे आपल्याच कुटुंबातील सदस्यांचा करार करणे, करार पद्धतीने वागणे आपल्याला अनिवार्य होऊ शकते। मी काय सांगतो पुन्हा लक्षात घ्या, आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये आलेल्या कटू अनुभवामुळे आपल्याला या गोष्टी कराव्या लागणार आहे आणि अनिवार्य असेल।
आपल्या एखाद्या वागण्यामुळे, चुकीच्या वागण्यामुळे किंवा चुकीच्या निर्णयामुळे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती यांच्या आरोग्यावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. तर आपण काही निर्णय घेणार असाल, काही गोष्टी करणार असाल तर विचारपूर्वक करा. नाहीतर त्यांच्या आरोग्यावर काहीतरी परिणाम झाल्यामुळे किंवा काही अशा घटना घडल्यामुळे आपल्याला त्याच्यावरती ब्लेम करण्यात येईल किंवा आरोपी आपल्याला ठरवण्यात येऊ शकते. त्यामुळे असं काही वागायला जाऊ नका जेणेकरून त्यांच्या आरोग्यावर कसला परिणाम होईल याची आपण काळजी घ्या, ते गरजेचं आहे. आता काय, गरज नसलेल्या गोष्टींवरती अति खर्च केल्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतं. गरजच नाही ते पैसे म्हणजे खर्च करायचेच नाही किंवा त्या गोष्टीत शिल्लक आहे काय करायची काही गरजच नाही, अशा गोष्टीसाठी अनाठायी खर्च करणं आपल्याला थोडंसं नुकसानदायी ठरू शकतं. त्यामुळे खर्चाचे नियोजन बिघडतील आणि आपल्याला त्रास होईल. तर खर्चाचे नियोजन बिघडणार नाही अशा पद्धतीने आपण वागा. शिक्षणासंबंधित आलेल्या अडचणी या सप्ताहात दूर होतील. आपल्याला नवीन मार्ग सापडतील, नवीन काही गोष्टी सुद्धा शिकता येतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 24 व 30, शुभ अंक असणाऱ्या 3 व रंग असणाऱ्या शेंदुरी. अभ्यासासंबंधित येणाऱ्या जर अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी किंवा आर्थिक संकट दूर होण्यासाठी संकष्टीच्या दिवशी जे 25 तारखेला अंगारक संकष्टी आहे त्या दिवशी आपण गणपतीची विशेष उपासना करा. त्या दिवशी आपल्याला जमत असेल तर गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करा, पठण करा किंवा 21 मोदकांचा नैवेद्य सुद्धा आपण गणपतीला अर्पण करू शकता. जर जमत असेल तर निळ्या रंगाची फुलं व दुर्वा आपण गणपतीला अर्पण करा, आपली संकटे दूर होतील. कर्क राशी, या सप्ताहात आपले बरेच काही प्रश्न सुटतील व आपण तणावमुक्त व्हाल व घडलेल्या गोष्टीतून काही गैरसमज सुद्धा दूर होतील. आपल्याला उत्तम मार्गदर्शन मिळेल, चांगले अनुभव पदरी पडतील. यातून आपल्याला असे बोध प्राप्त होतील की आपल्याला आपल्या पुढच्या आयुष्यासाठी खूप चांगल्या ठरतील. स्वतःच्या आपल्या मेहनतीशिवाय आपल्याला यश मिळणे थोडे कठीण आहे. त्यामुळे स्वतःच मेहनत करा, इतरांवर अवलंबून राहू नका, आपल्याला यश नक्की मिळेल. इतरांवर अवलंबून राहणे भविष्य काळात सुद्धा आपल्याला नुकसानदायी ठरू शकते. तर दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहू नका. अशा काही घटना घडतील, अशा काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. काय शिकायला मिळेल तर पुढे जाऊन आपल्याला कोणावरती पण अवलंबून राहायचं नाहीये. आपल्याला मोठे निर्णय किंवा आपल्या काही गोष्टी आपल्याला करावं लागणार आहे, पण त्यासाठी आपल्याला पूर्वी मेहनत करावी लागणार आहे. हे सुद्धा विसरू नका. मेहनत करत नसणं आपल्याला कुठलंच फळ मिळणार नाहीये. आता दुसऱ्यांवर अवलंबून राहणे थोडंसं त्रासदायक ठरू शकते. आता संततीच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्यावर आपण मात करू शकता. संततीच्या आयुष्यामध्ये आरोग्यासंबंधित, शिक्षणासंबंधित ज्या काही अडचणी असतील त्याच्यावर आपण चांगल्या प्रकारे मात करू शकाल आणि आपल्याला यश मिळेल. कालांतरी उशीर का होईना पण आपण त्याच्यावर मात करू शकाल आणि त्या बाबतीतचे जे काही प्रश्न आहेत संततीच्या शिक्षणाबद्दल, आरोग्याबद्दल, तर ते आपण चांगल्या प्रकारे सोडवू शकतात, हाताळू शकतात. आपल्याला या सप्ताहामध्ये शुभ तारखा आहेत 28 आणि 30, शुभ अंक असणाऱ्या 4 आणि रंग असणाऱ्या डार्क निळा. आता 25 तारखेला जी अंगारकी संकष्टी आहे त्या दिवशी हा मुद्दाम आपण करायचं व्रत आहे. अंगारकी संकष्टीला जर आपल्या कामात आपल्याला अडचण येत असेल तर किंवा मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा अडचण येत असेल तर संकष्टीच्या दिवशी आपण खव्याचे मोदक, मी काय सांगतो लक्षात ठेवा, संकष्टीच्या दिवशी खव्याचे मोदक, आपण जनरली जे काही खोबरं गुळ वगैरे घालून तसे नव्हे तर खव्यांचे 21 मोदक आपण गणपतीला अर्पण करायचे. त्याच्यातले 7 गाईला द्यायचे नैवेद्य दाखवून झालं तर 7 कोणा ब्राह्मणांना किंवा पुजारी ज्या देवळात तुम्ही गणपतीच्या ज्या देवळात तो नैवेद्य दाखवणार त्या देवळात ते पुजारींना 7 द्यायचे, 7 गाईला द्यायचे, 7च फक्त प्रसाद म्हणून आपण घरी घेऊन यायचंय. जमत असेल तर बघा 108 दुर्वा आणि 7 जास्वंदाची तांबडी लाल रंगाची जास्वंदाची फुलं. आता तुम्ही लाल रंगाचीच म्हणता, म्हणजे जास्वंदाची आता खूप रंगाची फुलं येतात, पांढरी येतात, गुलाबी येतात, खूप प्रकारचे, पण लाल रंगाची मूळ जास्वंदाची फुलं 7, 108 दुर्वा आणि 21 खव्याच्या मोदकांचा नैवेद्य दाखवा. नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये संततीच्या शिक्षणाबद्दलच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील. सिंह राशी, या सप्ताहात आपल्यासाठी आर्थिक दृष्ट्या खूप छान असेल. आधी केलेली मोठी गुंतवणूक यातून आपल्याला सततचा लाभ होत राहील, म्हणजे लॉंग टर्म पर्यंतचा आपल्याला लाभ होत राहील. आपल्या मनातील एखादी इच्छा किंवा स्वप्न जे आहे, आपल्या मनातील इच्छा किंवा आपले स्वप्न, आपल्या काही गोष्टी त्या इतरांकडे शक्यतो बोलून दाखवू नका. आपण आपल्याच लोकांकडे बोलून दाखवतात तर काय होतंय, त्याच्यावरती विरजन घालणारी तीच लोक आहेत, ज्यांना आपण सांगता येणार तीच लोक त्याच्यात अडचण निर्माण करतात किंवा विरजन घालतात. त्यामुळे त्या लोकांना सांगू नका. जोपर्यंत आपल्या मनातली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही त्या बोलून दाखवू नका किंवा सांगू नका. काही त्यामुळे अशा काही गोष्टी घडतात तर आपल्याच जवळची लोक काही याच्यात विरजन घालून किंवा आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. आता सतत नकारात्मक विचार करणं सुद्धा आपल्याला नुकसानदायी ठरू शकतं.
तर नक्कीच आपल्याला त्यातून त्रास होऊ शकतो. तर काय करायचं, नकारात्मक विचार करायचा नाहीये. आपण सतत सकारात्मक विचार करा. आपल्या मनातील सर्व इच्छा, सर्व गोष्टी देवाच्या कृपेने पूर्ण होतील, नक्की होतील. पण पेशन्स ठेवा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 25 आणि 30, शुभ अंक असणारे 8 आणि रंग असणारे राखाडी. आता ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यात आपल्याला यश मिळत नाहीये किंवा काही गोष्टी आहेत, तर यासाठी किंवा पूर्ण वर्षभर महागणपतींची कृपादृष्टी राहावी यासाठी 25 तारखेला जी अंगारकी संकष्टी आहे त्या दिवशी आपण कुठल्याही जवळच्या गणपतीच्या देवळामध्ये आपण जावा. गणपतीच्या देवळात जाऊन श्री गणेशाय नमः जप करायचा 108 वेळा. जर आपल्याला स्तोत्र, श्लोक, काही मंत्र गणपतीचे येत असतील त्याचं पठण करा. उपवास करण्याचा प्रयत्न करा. जर आपलं आरोग्य ठीक असेल तर उपवास करा. जर आरोग्य ठीक नसेल तर शक्यतो दुपारच्या काळामध्ये भात जेवण टाळा, चपाती खाऊन राहा आणि संध्याकाळी आपण भात जेवू शकता. तर एकंदरीत एक भुक्त तरी राहण्याचा प्रयत्न करा. ही उपासना केली ना, खूप सारख्या उपासना केल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्या बरेच दिवसापासून अडलेल्या आहेत किंवा पूर्ण होत नाही त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला नक्की त्याचा फलप्राप्ती होईल आणि गणपतीची कृपादृष्टी राहील. याकडे लक्ष द्या. कन्या राशी, या सप्ताहात आपले काही निर्णय चुकून कामात अडचण निर्माण होऊ शकते. असलेले काम सुद्धा कदाचित बिघडू शकते. पूर्ण होत असलेले कामात सुद्धा अडचण येऊ शकते. यामुळे या सप्ताहात जे काही मोठे निर्णय आपण घ्याल त्यात आपल्या वरिष्ठांचा किंवा कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला व मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे आणि आपल्यासाठी ते हितकारी ठरणार आहे. आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे किंवा चुकीचे कृत्य केल्यामुळे आपल्याला मानहानी होणार आहे, लक्षात ठेवा. त्यांच्या चुकीमुळे आपल्याला कदाचित कोणाचे तरी बोल ऐकावे लागू शकतात किंवा अपमानास्पद घटना सुद्धा आपल्या आयुष्यात यांच्यामुळे घडू शकतात. तर अशा लोकांपासून थोडे लांब राहा किंवा आधीच त्यांना ताकीद द्या किंवा अशा काही घटना घडणार असेल तर त्यांना ते आधीच सावध करा. आपल्याला स्पर्धा परीक्षेत आपण जर एखाद्या स्पर्धे किंवा परीक्षेत आपण भाग घेत होता किंवा घेणार असाल तर त्यात घ्यायला हरकत नाही. अशा स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला पुन्हा भाग घेऊन यश मिळेल. ज्या अपूर्ण राहिल्या होत्या, समजा एखादी परीक्षा दिली होती ती अपूर्ण राहिली होती किंवा एखादे विषय राहिले होते, तर पुन्हा आपण ते अभ्यास करून त्या परीक्षेचा पुन्हा अभ्यास करून परीक्षा देऊ शकतात. अशा स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा यश चांगल्या रीती मिळू शकते. मिळण्यासाठी आपल्याला मेहनत तर करावी लागेल, हे निश्चित आळस टाळावं लागेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 26 आणि 27, शुभ अंक असणाऱ्या 7 आणि रंग असणाऱ्या क्रीम कलरचा म्हणजे दुधिया रंग. आता अभ्यासात किंवा स्पर्धा परीक्षेत आपल्याला विशेष प्राधान्य प्राप्त व्हावं याच्यासाठी आपण सराव तर नक्की कराच. त्याबरोबर 25 तारखेला असलेला अंगारकी संकष्टी आहे त्या दिवशी विशेष गणपतीची काहीतरी पूजा करा, एक्स्ट्रा काहीतरी गणपतीची आराधना करा, जेणेकरून गणपतीच्या कृपादृष्टीने आपले सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेता येईल. आता जमत असेल तर एखाद्या गणपतीच्या देवळात जाऊन गणपतीवरती अभिषेक करण्याचा प्रयत्न करा तिथे, किंवा पंचामृत अभिषेक किंवा इतर कोणी पुजारी असेल त्याच्यामार्फत आपल्या नावे करून घ्या. गणपतीला एक असोल नारळ अर्पण करण्याचा प्रयत्न करा. असोल नारळ सांगतो म्हणजे जो न सोललेला असतो तो, आणि जमत असतील तर पेढे, दुधाचे पेढे, दुर्वा आणि जास्वंदीचं फुल नक्की अर्पण करा. नक्कीच आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतील. तुळ राशी, या सप्ताहात आपल्याला आपल्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी किंवा व्यक्ती याचे महत्व जाणवेल किंवा त्याची जाणीव होईल. आपण याआधी विनाकारण काही त्यांच्यासोबत गैरसमज निर्माण झाले होते किंवा काही चुका घडल्या होत्या, त्यांच्याशी अबोला होता, तर त्या गोष्टीचा सुद्धा आपल्याला या सप्ताहामध्ये पश्चाताप होऊ शकतो आणि आपल्याला ते नाते, बिघडलेले नाते पुन्हा जुळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागू शकतात किंवा ते करणं खूप गरजेचं आहे. कारण अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप गरजेची आहे. कदाचित आपल्याला टोचून बोलत असेल, ते आपल्याला वाईट वाटतं म्हणून आपण त्यांच्याशी दुरावा निर्माण केला असेल, पण तीच व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची ठरणार आहे किंवा ठरतील. असे काही गोष्टी घडतील, त्या विशेष प्रयत्न करावे लागतील त्यांना जुळवण्यासाठी. आता भविष्य काळात खूप साऱ्या गोष्टी अशाच लोकांपासून पूर्ण होणार आहेत किंवा त्यांच्यामुळेच आपल्याला चांगले मार्गदर्शन मिळणार आहे. या सप्ताहामध्ये शक्यतो कुठल्याही प्रसंग आला तरी वादविवाद करणे टाळा आणि घडलेल्या गोष्टीतून बोध घेऊन आपल्या चुका जर झाल्या असतील तर त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. जर चुका झाल्या असतील आणि वर परत आपल्या चुका झाल्या नाहीत म्हणून आपण जर भांडत बसाल किंवा त्याचा विरोध करत बसाल तर याच्यात आपलंच नुकसान होणार आहे. कारण आपल्याला मनापासून माहिती आहे की आपली चूक झाली आहे. तर जशा चुका जर झाल्या असतील तर वेळेस त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 26 आणि 28, शुभ अंक असणाऱ्या 9 आणि रंग असणाऱ्या शेंदुरी याचा आपण लाभ करून घ्या. अंगारकी संकष्टीच्या वेळी आपण विशेषतः आपण ह्या आलेल्या काही अडचणी आहेत याच्यासाठी महागणपतीची रिद्धी सिद्धी सहित असलेली मूर्ती जर कुठे असेल आपल्या आवारामध्ये कुठे जवळ, जे किंवा सिद्धिविनायक, दशभुजा गणपती
किंवा विशेष काहीतरी गणपतीचं रूप असेल, अशा सर्वसाधारण गणपती सगळ्याकडे असतात, पण रिद्धी सहित ज्या ठिकाणी गणपतीची मूर्ती असेल त्या ठिकाणी आपण पूजा अर्चा करण्याचा प्रयत्न करा. जमत असेल तर उपवास करा, गणपती अथर्वशीर्षाचं पठन करा, अथवा गणपती श्लोक आहे महागणपतीचं प्रणम्यम शीर्षादेव, ते मराठीतलं किंवा संस्कृतातलं जे काही आपल्याला आराधना जशी काही करता येतील ते आपण करा. नाहीच जमलं तर किमान श्री गणेशाय नमः जप तरी आपण करण्याचा प्रयत्न करा. नक्की आपल्या अडचणी दूर होतील. वृश्चिक राशी, या सप्ताहात नोकरदार वर्गाला कदाचित नोकरी निमित्त कुठले तरी परदेश गमन किंवा इतर काही गावात जावं लागेल किंवा कुटुंबापासून लांब राहण्याचे योग सुद्धा निर्माण होतील. नोकरीसाठी आपल्या कुटुंबापासून कदाचित आपला दुरावा होऊ शकतो. आधी जो काही आपल्याबद्दल गैरसमज किंवा अन्याय आपल्या नोकरीच्या ठिकाणी झाला होता किंवा कुटुंबाच्या ठिकाणी झाला होता तो आपल्याला दूर होईल. तो गैरसमज इतरांच्या मनात जो निर्माण झाला तो दूर होईल. आपल्याला न्याय मिळेल व आपल्याला पुन्हा एकदा मान सन्मान सुद्धा प्राप्त होईल. संततीच्या शिक्षणासंबंधित असलेल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा दूर होईल, त्याच्यावर मात करता येईल. त्यामुळे आपल्याला वेगळं काहीतरी समाधान लाभेल. खूप दिवस आपण त्याच्या पाठी लागला होता, संततीच्या शिक्षणासंबंध किंवा आरोग्यासंबंध काही अडचणी होत्या त्या पूर्णच होत नव्हत्या, तर आपल्याला त्याच्यावरती मात करता येईल. त्या अडचणी आपल्या दूर होतील व त्याचे आपल्याला विशेष समाधान सुद्धा लाभेल. आता व्यावसायिकांना व्यवसायात पुन्हा एकदा व्यवसाय वृद्धीचे नवीन योग जुळून येतील. आधी झालेला तोटा म्हणजे काही नुकसान आहे त्याची भरपाई सुद्धा या सप्ताहामध्ये होऊ शकते, परंतु आपल्याला प्रामाणिक विशेष प्रयत्न करावे लागतील आणि प्रामाणिकपणा ठेवून नीटनेटकं काम सुद्धा करावं लागेल. तर आळसपणा टाळून घेऊन जर आपण त्या गोष्टी कराल तर जो मागच्या वेळी जो आपल्याला तोटा झाल्याने जे काही नुकसान झालंय ती भरपाई करून घेण्यासाठी आपल्याला विशेष संधी किंवा तशा गोष्टी घडतील, प्रसंग येतील, तर आपण त्याचा नक्कीच लाभ घ्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 25 आणि 28. शुभ अंक आहे 8 आणि रंग आहे राखाडी. याचा आपण लाभ करून घ्या. त्याचबरोबर या सप्ताहामध्ये असलेली अंगारक संकष्टीची 25 तारखेला आहे. त्या दिवशी आपल्याला जमत असेल तर महागणपतीचे दर्शन घ्या किंवा आपल्याला जर कुठे जमतच नसेल तर घरात सुद्धा आपण एखाद्या गणपतीची विशेष पूजा अर्चा जर केली तर आपल्याला चांगला त्याचा फळ मिळणार. कारण बरेच दिवस कुटुंबामध्ये सुद्धा ज्या काही अडचणी निर्माण होत होत्या किंवा सतत काहीतरी अपयश येत होतं, याच्यासाठी आपण विशेष काहीतरी गणपतीची पूजा नक्की करा, त्याचा आपल्याला लाभ होईल. नाही तर गणपतीच्या देवळात जाऊन पंचामृत अभिषेक किंवा गणपतीचं स्तोत्र पठण करा, मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि शक्यतो आपण जमत असेल तर डाळिंबाची फळं 5 डाळिंबाची फळं गणपतीला अर्पण करा. जर तिथल्या गुरुजींनी किंवा तिथे असल्या पूजाने प्रसाद म्हणून आपल्याला काही त्याच्यातला दिला तरच घ्या, अन्यथा आपण स्वतःहून मागायला जाऊ नका. डाळिंब जे तिथे आपण अर्पण कराल फळ तर ते गणपतीलाच ठेवा. जर त्यांनी दिलं तर मागून घ्या, आपण त्याच्यातलं एकही फळ मागायला जाऊ नका. दिलं तर प्रसाद म्हणून घ्या आणि त्याचं भक्षण करा. नक्कीच आपल्या अडचणी दूर होतील. धनुराशी, या सप्ताहात आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व कनिष्ठ व्यक्तींचे आरोग्य बिघडल्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी वेळ व धन दोन्ही खर्च करावा लागू शकतो किंवा काही असे प्रसंग घडतील. आता आपण स्वतः शक्यतो सध्या गर्दीचे ठिकाण टाळा. काही संसर्गजन्य व्हायरल इन्फेक्शनमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, तर गरजेचे ठिकाण टाळा आणि शक्यतो अशा आजारांपासून लांब राहा. जर असे आजार कोणाला झाले असतील तर त्यांच्यापासून सुद्धा लांब राहा, अन्यथा आपल्याला ते आजार ग्रासू शकतात. आता व्यावसायिकांना हा सप्ताह खूप छान असेल, लाभकारी ठरेल. नवीन संधी व नवीन भागीदार सुद्धा आपल्याला आपल्या व्यवसायासाठी मिळतील. नवीन योजना आपल्याला काही राबवायच्या असतील तर त्या राबवता येतील, त्यातून व्यवसाय वृद्धी साधता येईल. आता बाहेर जर कुठे आपण व्यवसाय निमित्त कामानिमित्त कुठे जाणार असाल तर बाहेर विहार करताना म्हणजे फिरताना आहारावर विशेष लक्ष द्या. काही चुकीचं खाल्ल्यामुळे पोट विकार सुद्धा होऊ शकतं, पोट बिघडू शकतं किंवा असे प्रसंग म्हणजे पोटाचे विकार उद्भवू शकतात. यासाठी विशेष आरोग्याची पोटासंबंधी खाण्यापिण्याची आपण काळजी घ्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 25 आणि 30, शुभ अंक असणाऱ्या 1 आणि रंग असणाऱ्या पिवळ्याचा लाभ करून घ्या. अंगारकी संकष्टीच्या दिवशी आपल्या सहकुटुंब सहपरिवार शक्यतो कुठल्याही गणपतीच्या देवळामध्ये दर्शन घेण्याचा प्रयत्न करा, तिथे जा. विशेष काही पूजा करता येत असेल तर आपण त्या ठिकाणी करा आणि आपल्याला जर जमत असेल तर लाडू अर्पण करायचंय गणपतीला. मग ते बुंदीचे असून दे किंवा बेसनाचे असून दे चालतील, तर ते 11 किंवा 21 प्रमाणे आपल्याला लाडू गणपतीला अर्पण करायचे. त्याचबरोबर डाळिंबाची फळं पंचफळ मिळत असेल तरी उत्तम, नाहीतर डाळिंबाची 11 फळं आपण गणपतीला अर्पण करा. दुर्वा आणि लाल फूल गणपतीला नक्की अर्पण करा. आणि ज्या काही अडचणी आहेत किंवा कुटुंबात जर एखादा व्यक्ती आजारी असेल, आजाराबद्दल आपण ग्रासित असाल किंवा आजाराचं आपल्याला टेन्शन असेल किंवा त्यांच्या संबंधित खर्च करण्यासंबंधित काही अडचणी असतील पैशाच्या बाबतीत, तर त्या सुद्धा आपल्याला दूर होतील आणि महागणपतीची पूर्ण कृपा दृष्टी प्राप्त होईल.
मकर राशी, आपल्याला या सप्ताहात नोकरी किंवा व्यवसाय संबंधित नवीन निर्णय घ्यावे लागणार आहे. कदाचित नोकरी बदलावी सुद्धा लागू शकते किंवा लांब सुद्धा जावं लागू शकतं. तर तशा काही आपल्याला निर्णय घ्यावे लागतील, संधी उपलब्ध होतील. आयुष्यात नवीन काही करता येईल आपल्याला या सप्ताहात. काहीतरी वेगळी करायची इच्छा होती, तशा गोष्टी सुद्धा आपल्या हातून पूर्ण होईल, काही वेगळं करता येईल. त्यासाठी थोडासा आपल्याला त्याग सुद्धा करावा लागणार आहे, लक्षात ठेवा. काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात आणि काही गोष्टी सोडल्याशिवाय नवीन गोष्टी आपल्याला मिळत नाही. आपण त्याच गोष्टीला सतत चिटकून राहू आणि तिथेच काहीतरी वृद्धी होणार आहे, तर कदाचित असं होणार नाही. त्यामुळे थोड्या गोष्टी आपल्याला मागे पुढे जाण्यासाठी थोड्या गोष्टी मागे घालाव्याच लागतील ना. हा विषय जर आपण लक्षात ठेवला तर खूप सारे संभ्रम जे आपल्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत ते दूर होतील आणि आपल्याला यश नक्की मिळेल. आता जुने काही सोडल्याशिवाय नवीन काही मिळणार नाही आपल्याला सांगितले, तशी आपल्याला मानसिकता ठेवावी लागणार आहे. आपल्या एखाद्या क्षणिक सुखाच्या हट्टापायी आपले कदाचित मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते. आता काय होणार आहे, आपल्याला एखादी गोष्ट सतत मिळते किंवा ती मिळावी यासाठी जर आपण प्रयत्न करत असाल तर मोठी गोष्ट आपल्याला मिळणार नाही. तर थोडासा आपल्याला त्याग करावा लागणार आहे. त्यासाठी सांगतोय, तर क्षणिक सुखासाठी किंवा त्या हट्टापासून किंवा तो हट्ट धरल्यामुळे आपल्याला मोठे नुकसान पुढे जाऊन होऊ शकतात. तर शक्यतो हट्ट करू नका. ज्या काही संधी उपलब्ध झाल्या, ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या बघा आणि त्यानुसार आपण वागा, काळानुसार वागा, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. तर आपण केलेली एखादी मेहनत अशाच काही गोष्टीमुळे आपल्या हट्टामुळे फुकट जाऊ शकते आणि नुकसान होऊ शकते. त्यासाठी संयमी राहून शांततेने कामे करा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 26 आणि 30, शुभ अंक असणाऱ्या 2 आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या. या सप्ताहामध्ये महागणपतीची विशेष उपासना करण्यासाठी, म्हणजे काही अडचणी जर येत आहेत आपल्याला किंवा एखादे एम्बिशन्स का एखादी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी आपण महागणपतीची 25 तारखेला अंगारकी संकष्टी आहे, तर त्या अंगारकी संकष्टीच्या दिवशी आपण शक्यतो गणपतीच्या देवळामध्ये चला, मंदिरात चला. जर जमत असेल तर आपण सुद्धा निळ्या रंगाची फुलं गणपतीला वाहा. 111 108 एनिवे आपण करतो, पण 111 किंवा 121 दुर्वा आणि जास्वंदाची फुलं 5 आणि लाडवाचा नैवेद्य आपण गणपतीला अर्पण करा. विशेष पूजा करा. आपल्याला जे काही श्लोक स्तोत्र वगैरे काही येत असतील त्याचं पठण करा आणि गणपतीकडे आपल्या सर्व अडचणी सांगून प्रार्थना करा. नक्कीच आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊन नक्कीच गणपतीची कृपादृष्टी या सप्ताहात प्राप्त होईल. कुंभ राशी, या सप्ताहात आपल्यावर व्यस्त जीवनापासून, आपल्या जे रोजचं व्यस्त जीवनापासून थोडेसे क्षण आपल्या कुटुंबासाठी किंवा प्रिय व्यक्तीसाठी आपण घालवायला हवे व ते घालवण्याचा प्रयत्न करा. सतत काम 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 यामुळे आपल्याला थोडासा मानसिक त्रास येऊ शकतो, डिप्रेशन सुद्धा येऊ शकतं. तर आपल्या जवळची व्यक्ती, प्रिय व्यक्ती किंवा आपल्या कुटुंबातले लोक यांच्याबरोबर वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. सतत कामाचा तणाव आपल्या शरीरावर परिणामकारक ठरू शकतो, म्हणजे आपल्या कामाच्या तणावामुळे आपल्या शरीरावरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो व स्वास्थ्य बिघडू शकते. यासाठी या सप्ताहात काहीतरी आपण त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासारखं काही गोष्टी करा. या सप्ताहात आपण मोठी गुंतवणूक सुद्धा करू शकता, परंतु कुठेही धन गुंतवताना किंवा मोठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक एखाद्या जाणकाराचा सल्ला घेऊन, जाणकार व्यक्तीचं मार्गदर्शन घेऊन आपण त्या गोष्टी करा. नक्की आपल्याला त्या गुंतवता येतील आणि त्याच्यातून लाभ सुद्धा होईल. आता एखाद्या नकारात्मक घटनेमुळे आपल्याला आत्मविश्वास कमी झाल्यासारखा होईल. आपण एखादी काम करत होता, त्याच्यात यश मिळत नाही किंवा अडचण येत आहे, त्यामुळे आपल्याला त्याचं टेन्शन येईल, डिप्रेशन होऊ शकतं. तर ते तसं होता कामा नये. नकारात्मक विचार करू नका. ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यातून आणि काहीतरी चांगलं घडेल असा विचार करून पुन्हा आपण जर प्रयत्न कराल तर त्यात आपल्याला नक्की यश मिळेल. परंतु आपण त्यातच गुंतून राहाल आणि त्यात टेन्शनमध्ये राहाल तर ते तर काम बिघडलेलंच आहे, पण पुढे होणारी कामं सुद्धा कदाचित बिघडू शकतात. त्या घडणाऱ्या गोष्टीकडे आपण तसे लक्ष करा आणि दोन्ही बाजूने विचार करा. घडलेल्या गोष्टीचा आपण दोन्ही बाजूने विचार करा आणि सकारात्मक विचार करून पुढे पुन्हा नव्याने कामाला लागा. आपल्याला यश नक्की मिळेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 28 आणि 29, शुभ अंक असणाऱ्या 3 आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण नक्की लाभ करून घ्या. येणाऱ्या अंगारकी संकष्टीच्या दिवशी जर आपल्याला एखादं गणपतीचं मंत्र, स्तोत्र जे काही येत असेल, आपल्या व्यस्त जीवनापासून थोडासा वेळ काढून त्या दिवशी गणपतीचं दर्शन घ्या आणि शक्यतो एखादी गणपतीची आराधना सुद्धा मुद्दामून स्वतः करा. स्वतः म्हणतोय मी, इतरांवर अवलंबून राहील. पुजाऱ्याकडनं जर अभिषेक वगैरे करून घेणार असेल तर ठीक आहे. जर आपण आपल्या घरीच जर एखादी लहान गणपतीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची पूजा करून होईल तितकं प्रणम्यम शीर्षा देव किंवा सुमुखश्य एकदंतश कपिलोगजनक हा जो श्लोक आहे तो सुद्धा पाठ केला तरी आपल्याला त्याचा लाभ होईल. अथर्वशीर्ष येत असेल तर त्याचं सुद्धा पठण करा.
नक्की त्या दिवशी जमत असेल तर उपास करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो अंगारकी संकष्टी आहे तर इतर दिवशी आपण जर इतर संकष्टीचा उपास करत नसाल तर शक्यतो अंगारकी संकष्टीचा उपास करायचा प्रयत्न करा. चंद्रोदयाच्या वेळी चंद्राचं नक्की दर्शन घ्या आणि त्याच्या समोर परत मी सांगतो लक्षात घ्या, चंद्रोदयाच्या वेळी जर चंद्राचं दर्शन झालं तर त्याच्या समोर दधिशंतो तुषारावे शिवधारण सभ माझा नवग्रहातला मंत्र आहे तो मंत्र म्हणा किंवा श्री सोमाय नमः असा सुद्धा मंत्र म्हटला तरी चालेल आणि पुन्हा त्या चंद्रासमोर पाहून गणपतीचा एखादा श्लोक किंवा मंत्राचं पठण करा. नक्की आपल्याला ज्या काही अडचणी त्या दूर होतील आणि मनावर एखादी चंचलता जर झाली असेल आपल्या तर त्या चंद्राच्या आराधनेमुळे सुद्धा ती चंचलता कमी होईल. याचा आपण लाभ करून घ्या. मीन राशी या सप्ताहात खूप साऱ्या व्यक्तींच्या किंवा खूप गोष्टींचे महत्व आपल्याला लक्षात येईल. त्यांची मौल्यता, त्यांचे विचार, त्यांचे आपल्या आयुष्यात असलेले महत्व आपल्या लक्षात येईल. आपल्या आधी घडलेल्या चुकांचा आपल्यावर या सप्ताहात खूप त्रास होणार आहे. म्हणजे त्या चुकांचा भोग आपल्याला या सप्ताहात कदाचित भोगावा लागू शकतो. जर आपण चुका नक्की केलेल्या असतील, नाही केलेल्या आहेत, नाही झालेल्या तर टेन्शन घेऊ नका. पण जर खरंच आपण एखादी चूक केली असेल तर त्या चुकांचा भोग आपल्याला या सप्ताहामध्ये किंवा पुढच्या काही सप्ताहामध्ये सुद्धा भोगावा लागू शकतो. एखाद्या गोष्टीचा अहंकार आपल्याला नुकसानदायी ठरू शकतो. काही गोष्टी करताना किंवा निर्णय घेताना कुटुंबातील ज्येष्ठ किंवा वरिष्ठ व्यक्तींचा आपण किंवा आपल्या मातापितांना, आपल्या आई वडिलांना विश्वासात घेऊन आपण त्यांच्याकडे बोला आणि विश्वासात घेऊनच ती कामे करा तर आपल्याला आता कामात यश मिळेल. त्यांना जर गाफील ठेवून एखादं आपल्या वरिष्ठांना किंवा मातापितांना गाफील ठेवून जर एखादं काम आपण करत असाल किंवा करणार असाल तर अशा गोष्टीतून आपल्याला खूप मोठे नुकसान होऊ शकते. एखाद्याला दिलेले वचन किंवा एखादा करार पूर्ण न केल्यामुळे किंवा न पाळण्यामुळे सुद्धा आपल्याला मानहानी या सप्ताहात होऊ शकते. या सप्ताहात नवीन संकल्प घेऊन आपल्याला आपली दिशा बदलावी लागणार आहे तरच आपली दशा बदलणार आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आपण जर काळानुसार वागले नाही, दिशा बदलली नाही तर आपल्या दशा सुद्धा बदलणार नाही. आपल्याला जर आपल्याला सुधारणा करून घ्यायची असेल तर काही गोष्टींमध्ये सुधारणाही आपल्याला नक्कीच करावी लागेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 25 आणि 30, शुभ अंक असणारे 8 आणि रंग असणारा राखाडी रंग याचा आपण लाभ करून घ्या. येणाऱ्या अंगारकी संकष्टीच्या दिवशी ज्या काही आपल्याला अडचणी झाल्या त्या गणपती समोर बोलून दाखवा, प्रार्थना करा किंवा गणपतीची आळवणी करा. आपण त्या गणपतीकडे प्रार्थना करून आपल्याला जे काही श्लोक स्तोत्र वगैरे येत असतील ते म्हणा. शक्य होत असेल तर अंगारकी संकष्टीच्या दिवशी आपण उपास कराच. का सांगतोय, शनीची पीडा आहे. पीडेत चांगल्याच गोष्टी करतात परंतु त्या घडलेल्या गोष्टी पचवण्यासाठी, त्याला फेस करण्यासाठी, त्याला सामोरं जाण्यासाठी जे बळ लागतं, जी शक्ती लागते त्या मंगळाकडनं म्हणजे महागणपतीकडनंच आपल्याला प्राप्त होणार. म्हणून ह्या अंगारकी संकष्टीला विशेष काहीतरी आपण पूजा नक्कीच करा. मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. मी या अंगारकी संकष्टी निमित्त आपल्याला ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, उपासना सांगितल्या आहेत, त्या जर आपल्याला अंगारकी संकष्टीच्या दिवशी करता आल्या नाहीच तर निदान सप्ताहाच्या पूर्ण म्हणजे रविवारपर्यंत तरी नक्की आपण तो करण्याचा म्हणजे शनिवार रविवारपर्यंत तरी करण्याचा प्रयत्न नक्की करा. जर करता आल्या नाहीत तर श्रद्धा ठेवून त्या करा, आपल्याला फळ मिळेल. आणि जर अंगारकी संकष्टीच्या दिवशीच करायला सांगितलं त्याचा लाभ होणार आहे. तर ह्या गोष्टी आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असे केल्याने काय होणार आहे, इतरांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी ते दूर होतील, त्यांच्यावरती देवाची कृपा होईल आणि आपल्यालाही पुण्यफळ प्राप्त होईल. म्हणून नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.